हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाध भेण येथ. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. रामकृष्ण हरी. आजच्या हरिपाठाच्या कथेचा प्रारंभ करण्यापूर्वी मला एक विनंती करायची आहे. अनलायझर डिवाइन या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं आहेच आहे, त्यांना बघायला मिळत आहे, पण अधिकाधिक लोकांनी ते सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे. ज्या घरात हे चॅनल बघितलं जात आहे त्या घरातल्या मंडळींना विनंती आहे की आपल्या तरुण मुलांना, आपल्या लहान मुलांना हे सगळं चॅनल नक्की दाखवा, कारण सबस्क्रायबरचा वेग अन्य चॅनलच्या तुलनेत कमी आहे. पुन्हा तोच मुद्दा येईल, सबस्क्रायबर कशाला हवेत? अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्रायबर हवेत, कारण या चॅनलवर मांडत असलेल्या गोष्टी या आपल्या सनातन हिंदू धर्मातील असं नित्य नूतन तत्व मी मांडतो आहे म्हणजे ते तिथे आहे, ते फक्त आपल्या समोर अनावृत्त करून मांडण्याची माझी इच्छा आहे आणि तो प्रयत्न मी करतो आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मध्ये चांगला झालेला सबस्क्रायबरचा वेग अजून मंदावलेला आहे, तर विनंती एवढीच आहे की अनलायझर डिवाइन या चॅनलला सबस्क्राईब करून आपण या कार्यामध्ये आपलं योगदान द्यावं, कारण सबस्क्राईब करूनच या चॅनलला आपण योग्य पद्धतीनं पुढे नेऊ शकतो, त्याला मोठी मदत करू शकतो. माऊलींच्या हरिपाठाच्या अभंगातील 11व्या एकूण अभंगावरती आपण होतो, ज्यात नामाचं महत्व माऊली सांगतायत. काष्ठ नव्हे तर तृण जसं अग्नीच्या जवळ गेल्याबरोबर लगेच ते पेट धरतं आणि राख होऊन जातं, तसं पापांचं निर्दालन, पाप संपविण्याचं काम नामस्मरणाचं महत्व, नामस्मरण करतं हे माऊली आपल्याला सांगत होते. नामस्मरण काय काय करतं लक्षात ठेवा. एकनाथांनी एक खूप सुरेख अभंग सांगितलाय. या लागी माझे भजन निर्दळी देहाभिमान, या लागी माझे भजन निर्दळी देहाभिमान, माझे निज भजने विन जान देहाभिमान तुटेन. देहाभिमान तुटावा लागेल, तो तुटून जातो नामस्मरणाने, अगदी तुटून जातो. बघा, इथे प्रत्येकाला अहंकार आहे, प्रत्येकाला एक अहंकार आहे. एखादी सौंदर्यवती स्त्री असेल तर तिला आपल्या सौंदर्याचा अभिमान असतो. एखादा सशक्त बळदंड पुरुष असेल त्याला आपल्या शक्तीचा अभिमान असतो. सौंदर्यवती कशी असते, आपण म्हणतो ना नखरे करत चाललीये, तिला अभिमान असतो. सशक्त पुरुष दाखवून देईन, एकाच बुक्कीत पाडेन, एकच फाईट, वातावरण टाईट असले शब्द वापरतो ना आपण. सशक्त माणसाला त्याच्या शक्तीचा अभिमान असतो. एखाद्या पंडिताला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो, अहंकार असतो. धनवंताला धनाचा अधिकार असतो, तर राजाला सत्तेचा अहंकार असतो. इथे प्रत्येकाला एक अहंकार आहे आणि हा अहंकार जाळण्याचं काम नामस्मरण करत असतं, हे लक्षात ठेवा. संपूर्णच जातो. कोणीच नव्हे मी ही जाणीव येते. म्हणून तो अभंग आहे ना, तुटो हे जळो हे भूषण नाम माझे, पडो हे पाषाण माझी मी पणावर, पडो हे पाषाण जळो हे भूषण नाम माझे. माझ्या मी पणावर ते पाषाण पडलं पाहिजे, जळो हे भूषण नाम माझे. माझं नाव सुद्धा जळून गेलं पाहिजे. मग माझं नाव कोणतं असलं पाहिजे, तर माझं नाव एकच आहे, ईश्वर. माझ्या मुखातही नाव तेच आहे. ज्ञानदेव आपली खूप छान ओळख सांगतात, खूप छान. माऊली म्हणतात हरी माझा समर्थ, याचा अभंगात आहे हरी माझा समर्थ. काय ओळख आहे बघा. नुसता हरी माझा सर्वस्व मी नाहीये, तो समर्थ आहे, तो सगळ्या गोष्टी करायला समर्थ आहे. आपण नेमकी गडबड इथे करत असतो. कुठे करतो आपण? नाव सांगायला गेलो की काय करतो बघा, आपली ओळख सांगा. मग मी सुशील कुलकर्णी, वडिलाचं नाव बापूसाहेब कुलकर्णी, आजोबाचं नाव माणिकराव कुलकर्णी. आपण आपल्या खानदानची ओळख सांगत असतो. मला काय थोडं शेत आहे, मी काय अनलायझर नावाचं चॅनल चालवतो. लोक म्हणतात ना मला तुमचा परिचय पाठवा, मी म्हणतो माझा परिचय मी काय देऊ.
नाही पाठवा, काहीतरी पाठवा. मग मी या दैनिकात संपादक होतो, या वृत्तवाहिनीसाठी काम केलंय, याच्यासाठी काम केलंय, इतके सबस्क्रायबर आहेत, एवढे व्ह्यूज झालेत, कोट्यावधी व्ह्यूज आहेत, 35-40 कोटी व्ह्यूज आहेत, 9 लाखाच्या आसपास सगळे मिळून सबस्क्रायबर आहेत. ही ओळख सांगायला सुरू करतो आपण. इथे माझी आम्हीपणावर पडो हे पाषाण, जळो हे भूषण, नाम माझे येत नाही. अहो, साधी लग्नाची पत्रिका छापताना तुम्ही बघा, चिरंजीव अमुक अमुक यांचा नातू, अमुक अमुक यांचा पुतण्या, पुढे डिग्री असेल तर पद, मग बायकोचं नाव चौका, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, तिची डिग्री, अमक्याची नात, अमक्याची पुतणी, अमक्याची मुलगी, ज्येष्ठ कनिष्ठ, या सगळ्या माहिती आपण लिहितो. आणि मग आपले विनीत लिहिताना सुद्धा आपल्या घरात कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण कोणत्या पदावर आहे हे पण लिहित असतो. अहो, एवढंच नाही तर आमच्या आजूबाजूच्या माणसाशी आमचे चांगले संबंध हे दाखवायला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, आणि मग त्यांची पदं म्हणजे आमची त्यांची ओळख कशी आहे हे जगाला सांगण्याचं काम आपण करत असतो. आहे ना सवय लागली आपल्याला. या सगळ्या ओळखी सांगणारे आपण, आणि कुठे माऊली म्हणतात हरी माझा समर्थ. यापेक्षा तुकाराम महाराजांनी खूप छान आपली ओळख सांगितली आहे बघा, खूप छान ओळख सांगितली आहे, आणि मला वाटतं तीच नामस्मरणातील ओळख असावी. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळं कोण आहे? कृष्ण आहे. यांचा नातू, त्यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, यांचा भाऊ, त्यांची बहीण, जे काही असेल ना तो कृष्ण आहे. काय विलक्षण आहे बघा. त्याच्या तो सगळी ओळख, आपल्या आयुष्याची सगळी ओळख त्याला देणं, तोच आहे माझी ओळख. म्हणून तर ना, बंधू विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गोत्र सुद्धा विठ्ठल आहे, सगळं विठ्ठल आहे. नामस्मरणाची शक्ती ही आहे. हे सगळं का मानायचंय, असं का करायचंय की हे सगळे माझे आहेत, माझी ओळखच हरी आहे, त्याचं नाव हीच माझी ओळख आहे, असं का म्हणायचंय? पुन्हा याच अभंगातल्या माऊलीच्या ओळीत त्याचं कारण आहे. हरी माझा समर्थ, हरी माझा समर्थ, हे त्याचं कारण आहे. आता हे हरीचं समर्थ असणं काय आहे? नामस्मरण सुद्धा का ते कळलं पाहिजे. नुसतंच नाव घ्या नको. लग्नातही सगळेच म्हणतात नवरा नवरीला नाव घ्या. तसं नाव घेणं नाही आहे, तसं नाव घेणं नाही आहे. तो का समर्थ आहे हे समजलं पाहिजे, आणि ते ज्याला समजेल ना त्याला कळतं तो किती खरंच समर्थ आहे, तो किती शक्तिशाली आहे. जगभरातल्या रोज हजारो नद्या, म्हणजे सगळ्यात मोठी नदी म्हणतात नाईल, मग आपली गंगा पण आहे. ज्याला नद म्हणावं अशी ब्रह्मपुत्रा आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा जर बघितली ना तर अवाढव्य, तिकडचं तीरच दिसत नाही पलीकडचा, एवढी लांब, त्याला नद म्हणतात, नदी नाही. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा किंवा विदेशातल्या सगळ्यात मोठ्या नद्या रोज करोडो लिटर पाणी समुद्रात नेऊन टाकतात ना, रोज करोडो लिटर पाणी समुद्रात नेऊन टाकतात. एवढं नद्याचं पाणी समुद्रात पडतं आहे, म्हणून समुद्राने कधी आपली मर्यादा ओलांडली आहे का? तो त्याच्या मर्यादेत आहे. अहो, माणसं मर्यादा ओलांडून चालली समुद्रात, कधी हा पूल कर, कधी तो पूल कर, कधी रिक्लेमिनेशन कर, बॅक बे रिक्लेमिनेशन कर, काय करायचं ते कर, सुरू केलं. पण समुद्रानं कधी आपली मर्यादा ओलांडली आहे का? नाही ना. तो आपल्या मर्यादेत या सगळ्या पाण्याला स्वीकारून चालत असतो. अवकाशामध्ये, अंतरिक्षामध्ये एवढी ग्रह आणि त्यांची उपग्रह फिरतात. एक आकाशगंगेत त्यात हजारो आकाशगंगा चालू आहे भ्रमंती सूर्याभोवती. त्यांच्यात कधी एकमेकात टक्कर लागून अपघात झालाय का? 1000-2000 विमानं सोडणारी माणसं, टक्कर लागून विमान अपघात झाला असं आपण म्हणतो. लाखात गाड्या खेळवणारी माणसं, रोज टक्कर लागून रोज माणसं मरतात. पण एवढी हजारो उपग्रह तुमच्या सोडलेल्या सहितची अवकाशामध्ये फिरत असतात, एकदा तरी त्यांचा अपघात झालाय का? एकमेकात धडकलेत का? नाही ना. तो समर्थ आहे, हरी माझा समर्थ. कधीतरी चुकून, मी चुकून म्हणतोय, कधीतरी चुकून असं घडलंय की आज सूर्य उगवलाच नाही, आज वारा वाहिलाच नाही,
या मोसमात पाऊसच पडला नाही. पडतो कमी किंवा जास्त असं होतं, पण पडतोच. असं झालंय कधी? नाही ना, नाही कळत, होत नाही असं. कारण त्यानं घालून दिलेली ही व्यवस्था आहे, तो हे सगळं घडवतोय. म्हणून हरी माझा समर्थ. आणि असा हरी वेद उपनिषदांनाही कळणं शक्य नाही. तो कळून घ्यायचा असेल तर हृदयस्थ करून त्याचं नामस्मरण सदैव मुखात असलं पाहिजे. रामकृष्ण हरी.